जी तातुस्कर यांच्या भावसार समाजाला एकत्रित करण्यासाठी जी विजनची स्थापना करण्याच्या त्यांनी जी कल्पना केली त्याला मला शतशः आभार मानावे वाटतात. आज त्यांच्याकरता खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आम्हाला आज लोकस्तरावरती तसंच देशभर चांगला मित्रपरिवार लाभला. आता भावसार विजनच्या वाटचालीकडे बघितले तर मोठ्या मोठ्या महारथींनी या क्लबची उंची उच्च पातळीवर नेऊन ठेवलेली आहे. जसे म्हटले जाते की वेल बिगिनिंग इज हाफ डन. या उक्तीप्रमाणे सर्वात प्रथम प्रेसिडेंट मनोजजींच्या सकारात्मक विचारसरणीने जे पॉझिटिव्ह थिंकिंगने या क्लबची सुरुवात झाली. नंतर मग मागे होण्याची आवश्यकता लागली नाही. नंतर सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गीतशिल्प हा कार्यक्रम. या कार्यक्रमाने या परिसराचे क्लबचे चांगले नाव पण झाले. दुसरे प्रेसिडेंट आपले विजयराव पतंगे यांच्या रसिकतेने आणि समोर विचारसरणीने या क्लबला वेगळे पण प्राप्त झाले. यावर्षी डेंटल चेकअप आणि चित्रकला स्पर्धा वर्षासह अशा कार्यक्रमांनी रंगत आहे. तिसरे वर्ष सर्वात डायनॅमिक प्रेसिडेंट लक्ष्मीकांत भावसार यांच्या नेतृत्वाखाली एक कॉर्पोरेट लुक आपल्या क्लबला मिळाला. यावर्षी पुणे क्लबच्या सहकार्याने वार्षिक कॉन्फरन्स हॉटेल 20मध्ये बालेवाडी संपन्न झाली आणि भूतोन भविष्यातील अशा कार्यक्रमाचे आयोजन झाले. यात पिंपरी चिंचवड क्लबचा महत्त्वाचा वाटा होता. चौथे वर्ष सर्वात मिसळून आणि सामाजिक गवट असणारे आपले श्रीजी पांडव हे प्रेसिडेंट म्हणून लागले. यावर्षी पण वधूवर मेळावा, वृक्षारोपण, जलदिंडी यासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभाग अशा कार्यक्रमाच्या आखणीने हा क्लब एका वेगळ्या कार्यक्षेत्रात ओळखू जाऊ लागला. आणि नंतर अजरामर गीतांचा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यावरती गीत एक कार्यक्रम म्हणून एक महिला मंडळांना एकत्र करून विद्यार्थ्यांना कॅरियर गायडन्स असे इको टूरचे आयोजन 2014चे असे भव्यदिव्य कार्यक्रम आखणारे संजयजी फुटाणे असे चतुरंगी प्रेसिडेंट आपल्याला लाभले. 2014चे प्रेसिडेंट चंद्रकांतजी लिमकर यांनी यांच्या शांत आणि संयमी स्वभावाने पवनारी परिक्रमा, वर्षासह, वधूवर मेळाचे आयोजन याच्यातला महत्त्वाचा वाटा क्लबचा होता. सांगायचा उद्देश असा की या सगळ्या रथी महाराजांनी भावसार विजनला क्लब वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवला. याच्यामध्ये काही पडद्यामागे कलाकार आहेत त्यांचं नाव विशेष घ्यावेसे वाटते. जसे संजय जवळकर, प्रशांत हंबरसर, प्रवीणजी फुटाणे, सुदर्शन तांदळे, मनीषा भावसार, ललिता पांडव, विजयालक्ष्मी आणि इतर सगळे यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. या इथे उल्लेख नाही केला तर भावसार विजन पिंपरी चिंचवड क्लबची पूर्णत्व येणार नाही. या सगळ्यासमोर माझे काम निश्चितपणे फार मोठे नाही. तरी पण या सगळ्यांचा आदर्श मनात ठेवून सगळ्यांचे सहकार्य घेऊन हे शिवधनुष्य हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या भावसार विजनच्या विविध सामाजिक संघटनांवरती काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने पाण्याशी मैत्री आणि पाण्यावर भक्ती या वाक्याशी समरस असणारी जलदिंडी, असे कार्यक्रम कार्यरत असणारे डॉक्टरजी विश्वासजी शिर्ले सर, प्रवीणजी लडकर, मनीषा हिंगणे मॅडम, बाबासाहेब काळे यांच्यावरती काम करण्याची संधी मिळाली. आणि तसेच पिंपरी चिंचवड सिटिझन फोरममुळे धनंजय शेळबाळे, ऋषिकेश तपशाळकर, अमोल देशपांडे, पानसे सर यांच्या या मातबर मंडळीमुळे कामाचे क्षेत्र विस्तारित झाले. अशा अनेक व्यक्तींच्या चुकून जर काही उल्लेख राहिला असेल तर मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यामुळेच मला समाजात काम करण्याची संधी मिळाली. सर्वात मनापासून आभार माझ्या पत्नी नीता आणि अमेय सायली यांच्या या पाठिंबामुळे हा मी प्रवास करू शकलो. यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 6 वर्ष चांगल्या प्रकारे गेली आणि आता पुढे पाहता आपल्या मागील कामगिरीमुळे आपल्या क्लबचं नाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगला सामाजिक क्लब म्हणून ओळखला गेला आहे. त्यात माझे असे वैयक्तिक मत आहे. आणि आता मैत्री ओळख म्हणून बरीच वर्ष झालेली आहे. पण आता आपल्या क्लबचं सामर्थ्य आणि कमजोरी आपण ओळखलेलं आहे. आता याच्यापुढे आपल्याला अजूनही काही आपल्या उंचीवरती न्यायचं आहे. त्यात सामाजिक, शैक्षणिक नानाविध उपक्रम आपल्याला घ्यावे लागतील. याच्यामध्ये आपण सगळे सहमत असालच. आज सायन्स पार्कसारखी संस्था बरोबरीने काम करण्यासाठी आपल्याबरोबर तयार आहे. पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम सारख्या नागरिकांसाठी झटणाऱ्या संस्थेबरोबर काम करण्याची संधी मिळालेली आहे. जलदिंडीसारखी तर घरच्यासारखी संस्था की ज्याच्यामध्ये आपण पहिल्यापासून कार्यरत आहोत, त्यात काम करण्यात बरेच उपक्रम आहेत. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की सामाजिक आणि पर्यावरणविषयी आपण उपक्रम राबवले तर आपली एक वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता भासणार नाही. आज आपल्याबरोबर भावसार विजनचे इतर शहरातील क्लब यांचे काम फार उंच पातळीवर चाललेले दिसते. आपल्या क्लबची ओळख एक व्हायब्रंट क्लब म्हणून ओळखला जातो. तो आता डायनॅमिक आणि इनोव्हेटिव्ह क्लब म्हणून ओळखला जावा अशी मनात आकांक्षा धरून सर्व सभासद आणि अधिकारी यांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. धन्यवाद. राजू भावसार
सरांनी जो काय पाया रचण्याचा संकल्प केला आहे त्याच्यासाठी फक्त 2-4 शब्द मला आठवतात आहे की अलोन आय कॅन से बट टुगेदर वी कॅन टॉक, अलोन आय कॅन एन्जॉय बट टुगेदर वी कॅन सेलिब्रेट, अलोन आय कॅन स्माइल बट टुगेदर वी कॅन लाफ. दॅट इज द ब्युटी ऑफ BVI पिंपरी चिंचवड. वी आर नथिंग विदाउट इच अदर. थँक्यू राज. आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या भाषणापूर्वी मी मिसेस विजयालक्ष्मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्या. डॉक्टर विश्वंभर चौधरींचा अल्पसा परिचय करून देण्याची जबाबदारी लक्ष्मीकांतनी मला दिलेली आहे. सरांचं शिक्षण MSc झाले असून त्यांनी पर्यावरण आघात मूल्यांकन या विषयात PhD केली आहे. त्यांचं मूळ गाव वालूर, तालुका सेलू, जिल्हा परभणी. पुण्यात गेली 20 वर्ष ते वास्तव्यात आहे. वडील हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक होते. पुण्यात स्वतःची पर्यावरण विषयक सल्ला संस्था आहे. पर्यावरण आघात मूल्यांकन क्षेत्रात ते काम करतात. सामाजिक, राजकीय, पर्यावरण क्षेत्रात लेखन, किस्मित, किर्लोस्कर, आंदोलन, विवेक, मुक्तछंद इत्यादी मासिकांमधून ते विविध विषयांवर लेखन करतात. लोकसत्ता, लोकमत, नवा काळ, सकाळ इत्यादी माध्यमातून सामाजिक आणि पर्यावरणीय विषयांवर ते लेखन करतात. भारतातील सर्व हिंदी, इंग्रजी तसेच मराठी वाहिन्यांमधील राजकीय, सामाजिक, आंदोलक विषयात या चर्चांमध्ये ते नेहमी सहभागी असतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पर्यायी विकास, शाश्वत विकास नीती, लवासा, लोकपाल, भ्रष्टाचार मुक्त भारत, भारत महासत्ता की आनंदी राष्ट्र यासह विविध विषयांवर 200 पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. महाराष्ट्रातील नामांकित संस्थांचे कार्यासाठी दिले जाणारे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंदोलनामधील सहभाग आणि इतर सामाजिक कार्य. मेधा पाटकर प्रणित जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघटनेत 7 वर्षापासून सक्रिय सहभाग. लवासा विरोधी आंदोलन, सापळी धरण संघर्ष इत्यादी लढ्यांमध्ये ते सक्रिय आहेत. भूसंपादन विधेयकाबाबत ग्रामविकास मंत्री जयराम रमेश आणि संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ सुमित्रा महाजन यांच्यासमोर त्यांनी विस्तृत मांडणी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी परिषदांमध्ये तसेच पाणी, सिंचन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकपाल याविषयी परिसंवादात वक्ता म्हणून त्यांचा सहभाग होता. अण्णा हजारे आणि इतर संघटना प्रणित लोकपाल आंदोलनात सक्रिय तसेच जंतर मंतर येथे अण्णा आंदोलनात सक्रिय सहभाग. रामलीला मैदानावरील आंदोलनात सरकार आणि विरोधी पक्षांशी वाटाघाटीत त्यांचा सहभाग होता. अण्णा हजारेंची चळवळ महाराष्ट्रात गतिमान करण्याचे डॉक्टर चौधरी सरांचा याच्यात फार मोठा सिंहाचा वाटा होता. राळेगण येथे लोकपालसाठी डिसेंबर 2013 मध्ये झालेली यशस्वी आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. अण्णांच्या 2013 साली झालेल्या अमेरिकी दौऱ्यात त्यांचा सहभाग होता. डॉक्टर माधव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट परिस्थितिका तज्ज्ञ पॅनलच्या अहवालात EIA अहवालाचा दर्जा या विषयावर संशोधिका पत्रिका सादर केली. मुख्यतः भ्रष्टाचार विरोध, पर्यावरण, पाणी आणि सिंचन, शेती, शाश्वत विकास, पर्यायी ऊर्जा या क्षेत्रांविषयी काम करण्यात त्यांना रस आहे. राजकारण, समाजकारण, धर्म, धर्मनिरपेक्षता, विविध मतवाद, राष्ट्रवाद इत्यादी विषयांवर चिंतन आणि तटस्थ लेखन ते करतात. हा होता डॉक्टर विश्वंभर चौधरींचा अल्पसा परिचय. पुढील वाटचालींसाठी सर्वांतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर B.K. प्रभाकरराव, श्रीयुत मनोज फुटाणे, श्रीयुत P.P. हंबी, आत्ताच ज्यांचा पदग्रहण समारंभ झाला ते श्रीयुत राजीव भावसार, श्रीयुत लिमकर, श्रीयुत महेंद्रकर, श्रोत्यांमध्ये उपस्थित जलदिंडीचे माझे ज्येष्ठ मित्र डॉक्टर येवले, पिंपरी चिंचवडमधले माझे दुसरे मित्र श्रीयुत धनंजय शेडबाळे, आज मुद्दाम कार्यक्रमाला आलेले माझे तिसरे मित्र बाळासाहेब दराडे, मला ज्यांनी इथपर्यंत आणलं ते श्रीयुत सुनील घाटगे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम यासाठी मला निमंत्रण दिलं म्हणून भावसार विजन इंडिया या संस्थेचा आभारी आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांसह त्यांच्या सगळ्या डायरेक्टर बोर्डचं मी प्रथम अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वाखाली हा क्लब अजून एक पुढची पायरी पुढच्या वर्षात गाठेल. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो. मला असं वाटतं की अशा प्रकारचे संघटित प्रयत्न आणि त्याला लावलेली एक सांघिक शिस्त, त्याचबरोबर नियोजन त्या कामांचं सगळ्या की वर्षभराचं काम काय करायचं ते नियोजन, मला वाटतं की ही तुमच्या संघटनेची शक्तीस्थळ आहेत आणि त्याच भरोशावरती संघटना पुढे जाईल. मी संघटनेला सुद्धा शुभेच्छा देतो की उत्तरोत्तर समाजाचं जास्तीत जास्त समाजाची सेवा आपल्या हातून घडव अशा मी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो. आता जो आपण उभे आहोत ते अनेक खरं म्हणजे प्रश्नांना घेऊन आपला समाज उभा आहे आणि समाजात प्रश्न निर्माण करणारे खूप आहेत. आता मला असं वाटतं की उत्तर शोधण्याची गरज आहे आणि त्या उत्तर शोधण्याच्या दृष्टीने आता समाजाची वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटतं. उत्तर शोधताना ती फार भावुकतेने शोधायचं आपल्याकडे एक प्रघात आहे आणि त्या उत्तरांचा शोध घेता घेता कधीतरी फारच विलोभनीय असं चित्र पण आपण आपल्या समोर ठेवतो. गेले 60-67 वर्ष ती परंपरा चालू आहे. त्या चित्रातून पुढे काय घडतं किंवा काय नाही हा चिंतनाचा विषय असला तरी स्वप्न सुद्धा पाहण्याला एक प्रकारे स्वप्न किती पाहू शकतो मनुष्य. वैयक्तिक आयुष्यात कोणाला प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, तसा तो सार्वजनिक आयुष्यात पण स्वप्नांच्या पूर्ततेच्या दृष्टीने सुद्धा गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपलं समाजाचं आकलन काय हा महत्त्वाचा प्रश्न राहतो की खरोखर या समाजाचं आकलन करून आपण त्याचे प्रश्न मांडतो का आपण पुढे जातो. महात्मा गांधींना जेव्हा विचारलं की आता भारत स्वतंत्र झाला 47 साली आणि तुम्हाला पुढचा भारत कसा दिसतो, पुढचा 50 वर्षाचा भारत, आजकाल खूप आहे व्हिजन डॉक्युमेंट आणि काय काय येतं, 50 वर्षाचा विकास कसा येईल, 100 वर्षाचा कसा येईल वगैरे वगैरे. त्या फॅशनचे गांधी नव्हते त्यावेळेस, म्हणजे महात्मा गांधींचं ते फॅशन काही जमली नसेल तेव्हा. गांधीजी असं म्हणाले की मला काही अंधारातलं फार लांबचं दिसत नाही, फक्त कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठे टाकायचं तेवढं मी बघतो, ते पाऊल मात्र मी निश्चितपणे टाकतो. आता आपण मला वाटतं फक्त बॅटऱ्या दाखवतोय सगळीकडे फिरून की 50 वर्षात हे असेल, पण पाऊल त्याच्यासाठी उचललं जात नाहीये. तर ते पाऊल उचलण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही करता. या वर्षीची तुमची थीमच ते आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमचा अनेक आव्हानं घेऊन आपला समाज उभा आहे, विशेषतः नागरी समाज उभा आहे. इथे सगळेच नागरी समाजाचंच प्रतिनिधित्व बऱ्यापैकी होत आहे. आपण कोणी गावाकडूनही आले असो पण आपण आता शहराचे नागरिक, मी सुद्धा आता शहराचा नागरिक. थोडासा माझा डिस्कनेक्ट शहरांशी अशा कारणाने आहे की मी ज्या प्रकारचे लढे लढलो ते शहराशी संबंधित नव्हते. मी लोकाधिकाराचे लढे लढलो, मी पर्यावरणाचे लढे लढलो आणि मी विस्थापितांचे लढे लढलो आणि यामध्ये फार शहरीकरणाशी माझा कधी संबंध आला नाही. माझ्यावर नेहमी हा आरोप होतो की मी काही शहरी प्रश्नांमध्ये लक्ष घालत नाही, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की शहरातल्या लोकांनी आपले प्रश्न आपणच निर्माण केलेत, त्यामुळे त्यांना सोडवायला ऊर्जा घालवण्यापेक्षा ज्या लोकांनी ते प्रश्न निर्माणच केले नाही त्यांच्या प्रश्नांच्यावर आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. साधारणतः एक प्रकारे जे आज आपला समाज ज्या दिशेने वाटचाल करतो आहे त्याची बीज मला असं वाटतं की आपल्या त्या समाजाच्याच मध्ये आहेत आणि ती काही फार बाहेर नेत्यांमध्ये प्रशासकांमध्ये शोधण्याचं काही कारण नाही. खूप मोठी आव्हानं अशी आपल्यासमोर उभी आहेत आणि त्याचाही सामना करावा लागेल, पण
मी काही फार परराष्ट्र व्यवहार संरक्षण अशा आव्हानांचं बोलणार नाही. त्याच्या बोलण्यासाठी दिल्लीत माणसं बसलेली तरी मी बोलतात, जरा जास्तच बोलतात ती गोष्ट. पण मी माझ्या तुमच्या पुढची काय आव्हान आहे त्याचं मात्र कदाचित थोडा मी या निमित्ताने धांडोळा घेऊ शकतो असं मला वाटलं. मला असं वाटलं की जीवनशैलीतून येणारी आव्हानं ही पुढच्या काळात सगळ्यात मोठी आव्हान आहेत असं माझं आता मत बनत चाललेलं आहे. ज्या प्रकारे प्लास्टिकचा कचरा आपण तयार करतो ते तेवढ्यापुरतं संबंधित असंही नाही. जीवनशैलीचा विचार करताना खरं म्हणजे ती शैली कशी कुठून येते, ती खरोखर कितपत आवश्यक आहे, याही गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. समाजात काम करताय तुम्ही तर भावसार समाज असेल किंवा भारतातला कोणताही समाज असेल, मला या गोष्टीचं दुःख वाटतं नेहमी की लग्नावरती फार मोठा खर्च होतो आणि अनावश्यक गोष्टी खरं म्हणजे त्या लग्नात आपल्याला दिसतात. नुकतंच माझ्या नात्यात एक लग्न झालं तर जे यजमान होते ते मला दिसायलाच तयार नव्हते. इतके साड्यांचे ढीक त्यांच्यासमोर पडलेलं त्या आहेरांचे. म्हणजे यजमानांना तेही पाहुण्यांना त्यांच्या नापसंतीची साडी देतात आणि पाहुणे सुद्धा त्यांच्या नापसंतीची साडी. याची खरंच काही गरज आहे का? आणि खरोखर दुकानदारांचं भलं करण्याचा आपण किती वसा घ्यायचा, किती दिवस घ्यायचा, हाही मला असं वाटतं की समाज म्हणून विचार केला पाहिजे की आपण खरोखर उत्पादन पण असं जास्त करतोय, त्या उत्पादनाची खूप गरज आहे असंही आपल्याला सांगितलं जात आहे. मला माहित नाही, मी तुमचं पहिल्यांदा खरं अभिनंदन करणार होतो की तुम्ही बिस्लरीच्या बाटल्या स्टेजवर नाही ठेवल्या त्याच्यासाठी. कुठल्याही कार्यक्रमात गेले की पहिल्यांदा बिस्लरीच्या बाटल्यांच्या दर्शनाशिवाय कार्यक्रमच पुढे जात नाही. आपलंच पाणी आपल्यालाच 11 रुपयांनी ते कसे देतात त्याचा गौरव म्हणून आपण ते बाळगतो की आमचंच 50 पैशाचं पाणी आम्ही 11 रुपयाला कसं विकत घेतलं, आणि त्याची गरज नाही असं मला वाटतं. प्रचंड मोठा खर्च समाजात होतो आणि तो प्रतिष्ठेवरती होतो. खरं म्हणजे त्यात कोणती प्रतिष्ठा दडलेली आहे मला स्वतःला माहिती नाही. म्हणजे लग्नावरून प्रतिष्ठा ठरवायची तर भलतेच लोक समाजाचे लीडर असायला पाहिजे, नेते असायला पाहिजेत, पण असं होताना दिसत नाही. पैशाला अवास्तव महत्व हे या काळाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट विकत घेता येते यावरती आपला फारच भर आहे आणि ते समाजात वेळोवेळी जाणवतं. मला एका प्रकल्पामध्ये मी शांत बसावं म्हणून 100 कोटी रुपयांची ऑफर आली होती आणि त्यांनी सांगितलं की 50 कोटी आत्ता 50 कोटी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर. तर मी त्यांना म्हणालो की मी सगळे पैसे घेतो, माझी एकच अट आहे, तुमच्यातले जे विद्वान लोक आहेत त्यांना माझ्यासमोर आणा आणि त्यांनी फक्त मला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या काळातल्या 2 श्रीमंत माणसांची नावं सांगावीत, मी ते पैसे घेईन. पालख्या या खरं म्हणजे संन्याशाच्या मुलाच्या उचलल्या जातात. पालख्या टाटा बिर्ला अंबानीच्या नाही उचलल्या जातात. आणि ती समाजाची नैतिकता शिल्लक आहे तोपर्यंत समाज शिल्लक आहे, अन्यथा मग तो समाज नव्हता, ती झुंड होती, असं जे काही जगप्रसिद्ध वाक्य आहे त्याकडे आपण जाऊ. पण आता या क्षणी ती भीती अशी वाटते की खरोखरच आपण तिकडे जातो, त्या झुंडीकडे आपण जातोय का? आपले आदर्श कोणते? आपले आदर्श बदललेत का? उतरला पाजेरो मधून की ठोक सलाम ही आपली संस्कृती झाली आहे का? तसं असेल तर ते समाजाचे आजचे आदर्श कोणते, या मुलांचे आजचे आदर्श कोणते, हा खरा प्रश्न आहे. आणि श्रीमंती पैसा एका हद्दीपुरतं ठीक आहे, मी काही इथे अजिबात प्रवचन करणार नाही, तो काही माझा पिंड नाही. आजकाल बाबा वगैरे बुवा म्हणले की मला तर कापरच भरता नाही. असं रामबापू वगैरे आपण पाहिले खाली, मी तर त्यांच्यापासून खूपच लांब राहतो. तसाही मी थोडासा नास्तिक वर्गात मोडत असल्यामुळे माझा त्यांचा सहवास कमीच असतो. पण खरोखर समाजाचे आदर्श कोण होत चालले आहेत आणि ज्याला सच्चाई आपण म्हणतो, खरेपणा म्हणतो, ते आमचे आदर्श आहेत का? का आमचे भलतेच कोणी आदर्श आहे काय? म्हणजे बाबा बुवांना कशासाठी बॉडीगार्ड लागतात मला आजपर्यंत नाही कळलं. ज्यांनी अध्यात्माची शिकवण द्यायची, देहीचं उदास राहा वगैरे सांगायचं, त्यांना हे कशाला लागावं हे मला कळत नाही. आणि म्हणून प्रकाश देणारी माणसंच समाजातली कमी होत आहेत आणि म्हणून आपला समाज एका दिशेने वेगळ्या दिशेने थोडा वाटचाल करतोय, ते आपण खरं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. दिवे लावणारी माणसं संपत चाललीत असं मला वाटतं की जे आहेत ती स्वयंप्रकाशित जी आहेत ती स्वतःच्याच पुरती राहतात. शिकलेल्या माणसांना गावातल्या माणसांकडे जायचंच नाही, त्यांना जवळचे नातेवाईक सुद्धा बऱ्याच वेळा नको, त्यांना त्यांचं एक सर्कल पाहिजे की ती खरं म्हणजे ते त्यांचं सर्कल कधीच नव्हतं ते पाहिजे. आणि एक आस लागली आहे, मी इतरांपेक्षा मी किती मोठा आहे हे मला वाटतं समाजाचं सगळ्यात मोठं दुखणं झालेलं आहे. आणि त्या प्रदर्शनातून आपल्याला जीवनशैलीचे आणि त्याच्याबरोबर अनेक प्रश्न की का एकेकाकडे 4-4 कार असाव्यात किंवा का दरवर्षी कार बदलण्याचं सांगतात मला लोक की मी 3 वर्षाला कार बदलतो म्हणाले. हे गंमतच आहे. म्हणजे म्हटलं की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पृथ्वीचं त्याच्यासाठी शोषण किती होतं त्याचा मी काही विचार करत नाही असं त्याचा अर्थ आहे.
की त्याच्यासाठी येणारं कास्टिंग कुठून येतं, मटेरियल कुठून येतं, खनिज कुठून येतं, त्याच्यासाठी मी पेट्रोल काय वापरतो याचा आपण विचार करत नाही. आणि मग अण्णांच्या आंदोलनात सगळे हजर असतात की भ्रष्टाचाराचा विरोध, पण घरी गेलं की भ्रष्टाचार सुरू होतं म्हणे की, म्हणजे इतका विनोद होतो कधी कधी म्हणे आता मला लवकर जायचं घरी, मुलाच्या बोलाचालीसाठी लोक येणार आहेत, म्हणजे हुंडा देणं घेणं, मग भ्रष्टाचारावरती आपण आंदोलन करणार. हा विसंवाद मला असं वाटतं की समाज म्हणून आपण याच्याकडे फारच डोळसपणे आणि आपल्यापासून सुरुवात करून बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. आत्ताचा समाज हा सुखी समाज आहे का, त्याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. आज समाजात कुठलाही वर्ग मला सुखी दिसत नाही. म्हणजे सुखाची अपेक्षा ठेवून सुखी दिसत नाही. त्याच्या पुढची एक अवस्था आहे आनंदी असण्याची, ती तर नाहीच आहे. आनंदी तर नाहीच आहे, पण सुखी सुद्धा नाही. कोणाला प्रत्येकाला तक्रारी आहेत. श्रीमंत लोक म्हणतात की टॅक्स का कमी होत नाही, आणि श्रीमंत लोक म्हणतात की भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा भाग आहे. त्याला आजकाल कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काय बरं, परवाच मी नाव वाचलं, कुठला तरी मनी असं म्हणतात, काय तो शब्द मला आठवत नाहीये, स्पीड मनी. म्हणजे काम करून देण्यासाठी भ्रष्टाचाराला पैसे द्यायचं, तर त्याला स्पीड मनी म्हणायचं, कारण आम्हाला कामात गती पाहिजे म्हणून. गती तर आम्हाला इतकी पाहिजे की पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड, मुंबई कुठेही जा, एकही वाहन चालकाला थांबायचं नाही. प्रत्येकाला खूप घाई आहे, प्रत्येक जण दामटून नेतो. चौकात बघा काय अनारकीची स्थिती असते, अराजक सदृश्य स्थिती असते. आणि मी विचार करतो की एवढं सगळेजण घाईत आहेत तरी राष्ट्र का मागे पडतं याचा मला घाईने पुढे जायचं आहे, हा देश का मागे पडतो याचा खरं म्हणजे विचार केला पाहिजे. ज्या प्रकारचा समाज आज तयार होतो तो समाज खरोखर आनंदी होण्याचं उद्दिष्ट ठेवून आहे का, हाच मूळ प्रश्न आहे. का तो फक्त सुख मागतोय, भौतिक सुखाचा अधीन राहिलेला हा समाज आहे की या समाजाला खरोखर मनस्वी आनंद पाहिजे. आनंदासाठी पैसा लागत नाही. तुमच्या घरातली मोलकरीण कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहे का याचा शोध घेतला पाहिजे. की ती खरोखर कमी पैशात जास्त आनंदी असेल, उत्तम संसार असेल, उत्तम तिचं सगळं चाललं असेल, तर आनंद आणि सुख याचा संबंध नाही. एसी मध्ये झोपणारे लोक सुद्धा रात्रभर अस्वस्थ म्हणून शेवटी 4 वाजता झोपेची गोळी घेतात. हे काही आनंदाचं लक्षण नाही, हे अस्वस्थतेचं लक्षण आहे, हे सुखाचं लक्षण आहे. फक्त सुख मिळाल्याने आनंद मिळत नाही हे आपण पहिलं समजून मग आपण सुरुवात केली पाहिजे. गेले काही दिवस विशेषतः आपल्या भोवतीचं वातावरणच असं, म्हणजे आपल्या वातावरण तयार करण्यात निर्मितीत ते कोण जे लोक असतात ते खूपच धन्य असले पाहिजे. म्हणजे डेटॉलनी जर हात धुतले नाही तर तुमचा मुलगा सुरक्षितच नाही, हे इतकं बिंबवलं गेलंय की तुम्ही डेटॉल वापरलंच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि ते सगळीकडे चाललंय. राजकारणात सुद्धा अमुक एकच व्यक्ती आता पर्याय, बाकी सगळे अवतार संपलेले आहेत. आणि ईश्वराचा 11वा अवतार असला 10च आहे, अन्यथा दुसरा कोणी अवतार नाही. तुम्ही दुसऱ्याची अपेक्षा करू नका. अशा पद्धतीची विलक्षण वैयक्तिक मांडणी होती, ही सामुदायिक मांडणी नाही. आणि ही आपल्या सुसंगत आहे, आपल्या धर्मशास्त्रांशी सुसंगत आहे, आपल्या पुराणांशी सुसंगत आहे. आपलं कोणतंही पुराण काढून वाचा, त्यात काय झालं तर एका राक्षसाने भयंकर पृथ्वी काय उच्छाद मांडला. मग सगळे देव भयभीत झाले आणि ते कोणाला तरी शरण गेले. विष्णूला शरण गेले, शंकराला गेले, गणपतीला, देवीला, कोणाला तरी शरण गेले. पण ते सगळे मिळून नाही लढले. ते कोणाला तरी शरण जाऊन त्याला त्यांनी लढायला लावला. ते भयचकित झाले, भयकंपित झाले, पण ते स्वतः नाही लढले. आणि आज तेच दिसत आहे. मला लोक विचारतात की अण्णाचं काय, आता काय 75 वर्षाचा माणूस, त्याच्याकडून काय काय अपेक्षा 76 वर्षाच्या माणसाकडून करायची. लोक म्हणतात की अण्णा जिंकले का हारले. आता तुम्ही त्यातली आंदोलनातली मंडळी आहात म्हणून हा विषय घरच्यासारखा बोलतो. बाहेर काही पत्रकार बंधू असतील तर चौकट करू नये त्याची उद्या.